क्या बात आहे. हे तर आम्ही पाहिलंच नव्हतं. अरे वा वा वा, खूपच सुंदर. अशी म्हणण्याची वेळ आली आणि तो हर्ष जितका वाढत गेला वाढत गेला वाढत गेला तसं ते एकमेकांचं असणारं शत्रुत्व हे हसून विसरून गेले. तात्पर्य काय तर हा जो गणपती बाप्पा आहे ना ह्याच्या सिद्धिविनायकाची जी शक्ती आहे त्याचं जे काय अनुष्ठान आहे ते केल्यावरती तो आपल्यातला शत्रूंचा पराजय करतो. शत्रु बुद्धी विनाशाय. दोन्ही अर्थाने घ्या बरं. शत्रु बुद्धी विनाशाय म्हणजे कसं की तुमचा जो शत्रू आहे त्याची बुद्धीही ते हरण करतात आणि तुमचा मनात जर एखाद्या व्यक्तीबद्दल अकारण आलेलं शत्रुत्व असेल तर त्याचंही हरण भगवान गणपती बाप्पा करतात. म्हणून त्यांना शत्रू बुद्धी विनाशाय ही पदवी बहाल केलेली आहे. अशा गणपतीने काय लिहिलं रचली ज्या पॉइंट वरती ते आले की वा 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 क्या बात आहे महाविष्णू असं म्हणत म्हणत ते तुंगल युद्ध सुरू आहे आणि त्या एका दिवशी असं घडलं की मधुकैटभ दोघे जण महाविष्णू म्हणाले पाच 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 आता काहीच बघण्याचं राहिलेलं नाही. आता आपण ते युद्ध थांबव. आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालो. आणि असं म्हटल्यावरती नारायणांनी अरे असं कसं घडलं आरत तर कोणी तरी पण म्हणतात थांबा. नारायण थांबले आणि हे दोघं जण सारखं सारखं म्हणतात प्रसन्न झालो त्यांना अशी बुद्धी वाढली की आपण हा खेळ थांबवावा आणि आपण नारायणाला वरदान द्यावं. आपण तेवढे श्रेष्ठ आहोत का आपण कसं म्हणतो देवळात जाऊन हे गणपती बाप्पा आज मी तुझ्यासाठी 21 मोदक आणले. कुठून आणले कोणी दिले खायला त्याने दिलं म्हणून आपण खातोय. पण आपल्यात ते मोदक बघितलं अहंकार जागृत होती मी गणपती बाप्पाला आज मोदक आणले म्हणून तो देवळा. असाच शत्रू बुद्धीमध्ये त्यांनी विजय मिळवला पाहिजे. आपणही आपल्या बुद्धीत अशी संकल्पना चेंज केली पाहिजे की आपण त्याचं दास आहोत आणि म्हणून आपण हे जीवन व्यतीत करतो. ही शत्रुबुद्धी या शत्रुबुद्धीचा विनाश व्हावा म्हणून महागणपतींनी त्यांना ज्या काही दिव्य शक्ती दिल्या त्याचा वापर नारायणाने केला आणि त्या शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी ते म्हणतात की काय वरदान हवं तुला माग. नारायण आपले शांतपणे सोंग घेऊन प्रत्येक सोंग देवाला घेता येतं ना सोंग घेऊन नारायण